नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हल्लीच्या दिवसात मला वाटतं त्या गोपीचंद पडळकर यांच्यावरून वादळ उठलं होतं. तेव्हा जयंत पाटील यांच्यावर एक वेगळा व्हिडिओ केला होता. अदरवाईज जयंत पाटील हा दुर्लक्षित करण्यासारखा नेता आहे, हे एक प्रकारे मी स्वीकारलेलं सत्य आहे. मी स्वीकारलेलं सत्य आहे. आणि म्हणूनच गोपीचंद पडळकर यांच्याकडून जो काय अपमान झाला, अपशब्दाचा वापर झाला, तो चुकीचा आहे हे ठासून सांगतानाच जयंत पाटील यांनी त्याविषयी बोलणं का टाळलं होतं याचाही खुलासा मी केला होता. कारण दीर्घकाळ राजकारणात असलेले आणि प्रतिष्ठित राजकीय घराण्यातून आलेले जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्या नादाला लागणं म्हणजे आपली पायरी उतरून खाली येणं. किंबहुना मी असं म्हणेन की गोपीचंद पडळकर सारखा उमदा तरुण आणि नव्याने सांगली जिल्ह्यामध्ये आपले हातपाय राजकारणात पसरू बघणारा नेता हा जाणीवपूर्वक सांगलीतला सगळ्यात प्रभावी किंवा मोठा अनुभवी असा नेता असलेल्या जयंत पाटलांना मुद्दाम टार्गेट करतोय हे उघड आहे. कारण जयंत पाटलांना टार्गेट करणं म्हणजे मोहोळ उठवणं आहे. गवगवा ओरडाआरडा, त्या मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला तर त्या जशा घो 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 करत बाहेर येतात, तसं जयंत पाटील यांच्याबद्दल बोललो की आपल्या नावाचा उच्चार लाखो लाखो वेळेला होणार. शिव्या देण्यासाठी का असेना, आव्हान देण्यासाठी का असेना, पण गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असं सांगली जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण करणं, हाच जर गोपीचंद पडळकर या तरुणाचा उद्देश असेल तर त्यात आपण अडकू नये. म्हणूनच त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं सुद्धा जयंत पाटलांनी टाळलं. हा त्यांचा शहाणपणा आहे असंच मी म्हणालेलो होतो. पण त्याच व्हिडिओमध्ये मी एक आणखीन गोष्ट साफ केली होती की त्यांच्या उतावळ्या समर्थकांकडून गोपीचंद पडळकर या तरुण नेत्याला भाजपच्या हवा तो प्रतिसाद दिला जाईल ही सुद्धा अपेक्षा आहे. जयंत पाटलांना बुडवायचं असेल तर त्यांचे उतावळे पाठीराखेच बुडवतील हे सुद्धा मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये साफ साफ सांगितलेलं आहे. पण झालं असं की या उतावळ्यांच्या नादाला आता जयंत पाटील लागलेले आणि ते जेव्हा त्यांची प्रतिक्रिया बघितली तेव्हा मला सांगणं किंवा नवा व्हिडिओ बनवणं अगत्याचं झालं की जयंत पाटील आपल्या पायांनी एका सापळ्यामध्ये चालत येत आहेत. जयंत पाटील हे काय महान कर्तबगार नेते आहेत वगैरे असं मी कधीच मानलेलं नाही. यापूर्वी माझ्या व्हिडिओमधून वेळोवेळी मी त्यांच्या चुका दाखवलेल्या आहेत, त्यांची खिल्ली उडवलेली आहे. पण तरीही इतका अनुभव असलेला माणूस इतक्या सहजगत्या भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या सापळ्यामध्ये चालत येत असेल तर त्याचं वेगळं विवेचन केलं पाहिजे असं मला अगत्याने वाटलेलं आहे. कारण मी आत्ता रिॲक्शन काल एक दिवस झाला असेल मला वाटते की जयंत पाटील आता कंबर कसून मैदानात उतरले आणि ते पडळकर आणि भाजप यांचा करेक्ट कार्यक्रम करूनच टाकणार असं जे काय ऐकायला मिळालं तेव्हा मला हसावं की रडावं हे कळेना. कारण गेल्या 5 वर्षामध्ये अनेकांचे करेक्ट कार्यक्रम करता करता जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रात मला वाटते जे काय 2-3 मोजके शरद पवारांचे आमदार आहेत त्यातले एक आमदार होऊन शिल्लक राहिले. स्वतःला जितकं हास्यास्पद करता येईल अधिकाधिक पांडित्यपूर्ण भाषा बोलायची आणि स्वतःच हसं करून घ्यायचं, यामध्ये जर सगळ्यात मोठं कौशल्य कोणाकडे असेल तर ते मी नेहमी सांगतो ते जयंत पाटलांकडे. विचार करा मित्रांनो, 2019च्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी जयंत पाटील भाजपत जाणार इतकी चर्चा इतकी कुजबूज चालू होती की अखेर त्यांच्या पायात बेड्या घालण्यासाठी किंवा त्यांना साखळदंडाने जखडून टाकण्यासाठी
शरद पवारांनी केलेली सगळ्यात मोठी खेळी अशी होती की जयंत पाटलांनाच राष्ट्रवादी काँग्रेस अखंड अखंड राष्ट्रवादी काँग्रेस अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष करून टाकलं. आणि 2019च्या निवडणुका झाल्या. पित्याच्या पुण्याईमुळे परत एकदा जयंत पाटील हे वाळवा इस्लामपूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. आणि मग काय राजकारण झालं त्याचा सगळा इतिहास नव्याने सांगण्याची गरज नाही. युतीला बहुमत मिळालं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे विरोधी पक्षात आले होते. म्हणजे विरोधी पक्षात मतदाराने बसवलं होतं. पण पुढे काय होणार हे कोणालाही कळत नव्हतं. अशा वेळेला अचानक युतीतले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पलटी मारली. मतदाराच्या पाठीत खंजीर खुपसला आणि मतदाराने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्री होण्याचा पाऊल उद्धव ठाकरे यांनी उचललं. आणि साहजिकच साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किंमत आली, कारण त्यांच्याकडे 54 आमदार होते आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील होते. मग अर्थातच शरद पवारांनी आपला तिकडम वापरला आणि महाविकास आघाडी नावाचं एक अजब जनावर जन्माला घातलं. पण त्याचं सरकार बनण्याच्या आधी अचानक जयंत पाटलांच्या 54 आमदारांचे जे विधानसभेतले गटनेते म्हणून निवडलेले होते ते अजितदादा पवार भल्या पहाटे उठले आणि देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले. आणि एका पहाटे एका सकाळी सूर्य उजाडता उजाडता राजभवनावर राष्ट्रवादी आणि भाजप यांचं संयुक्त सरकार स्थापन झालं, ज्यामध्ये अजितदादा परत एकदा उपमुख्यमंत्री झाले होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि मग ते सरकार 2.5 दिवसामध्ये आटोपलं. 1.5 दिवसात अजितदादांनी राजीनामा दिला, 2.5 दिवसांनी देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला. आणि त्यानंतर हे सरकार याचा शपथविधी झाला हे कळल्यानंतर शरद पवारांनी जी धावपळ केली आणि कुठे कुठे पांगलेले आपल्या पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार गोळा केले आणि यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये विधानसभेतला गटनेता म्हणून अजितदादा यांची जी निवड झाली होती ती रद्दबातल केली आणि त्या जागी प्रदेशाध्यक्ष असलेले जयंतराव पाटील यांना विधानसभेतला गटनेता म्हणून निवडलं. प्रदेशाध्यक्ष गटनेता जयंत पाटील. गंमत बघा मित्रांनो, ते सरकार बारगळलं. नव्या महाविकास आघाडीच्या स्थापनेची धावपळ सुरू झाली, सरकार बनलं आणि दरम्यान अजितदादा एका रात्री गुपचूप काळोखामध्ये सिल्वर ओक वर पोहोचले आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत परत एकदा अजितदादांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. गटनेता जयंत पाटील होते आणि अधिकाराने गटनेता म्हणून त्यांची वर्णी उपमुख्यमंत्रीपदी लागायला हवी होती, पण नाही लागली. केविलवाण्या चेहऱ्याने ओशाळवाण्या भावनेने पुढची 2.5 वर्ष एक कुठलाही पडेल ते मंत्रीपद ज्याच्या गळ्यात मारता येतं असा एक मंत्री म्हणून उद्धव ठाकरे सरकारमध्ये जयंत पाटील वावरत होते. यापेक्षा आपली अवकात नाही हे जयंत पाटलांनी स्वतः सिद्ध केलं. नंतर तुम्हाला आठवतं ते परमवीर सिंग प्रकरण झालं, त्यावेळेला सुद्धा अनिल देशमुख यांच्यावर बालंट आलं, त्यांना अटक होणार इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या. तेव्हा अनिल देशमुख राजीनामा देणार का असं जयंत पाटलांना विचारलं गेलं प्रदेशाध्यक्ष म्हणून. ते म्हणाले राजीनामा देण्याची काही गरज नाही. पण 24 तास उलटण्यापूर्वी शरद पवारांनी
अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, ही प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची अवकात होती. बोललो की शब्दांचा राग येईल, पण आपण त्या पदावर बसलोय, त्या पदाचा कुठला अधिकार आपल्याकडे, महाविकास आघाडीत जायचं की नाही, त्याच्यापैकी कुठल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा की नाही, उपमुख्यमंत्री कोणाला करायचं, कसलाही अधिकार नसलेला प्रदेशाध्यक्ष, थोडक्यात शरद पवारांच्या कठपुतळीचं पाहुलं यापेक्षा जयंत पाटलांना काहीही करता आलं नाही. आणि तुम्हाला आठवत असेल 2 मे 2023 त्याच यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अचानक आपल्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी शरद पवारांनी तडकाफडकी आपण पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो अशी घोषणा केली. आणि धाय मोकलून रडायला लागलेला नेता कोण होता? जयंत पाटील. अक्षरशः मंचावर, टेबलावर, बाजूच्या खुर्चीवर पवारांच्या बसून आम्ही काय करायचं म्हणून रडणारा कोण होता? जयंत पाटील. मला गंमत या गोष्टीची वाटते मित्रांनो, गंमत या गोष्टीची वाटते की एवढं फुशारक्या मारायच्या आणि अगदी मंचावर येऊन धाय मोकलून रडायचं कशाला? पवार अध्यक्षपदावरून बाजूला होणार एवढ्यासाठी रडायचं? आणि उद्या अजितदादा 40 आमदार घेऊन परत गेले, तेव्हाही प्रदेशाध्यक्षांना त्याचा थांग पत्ता नव्हता. लक्षात ठेवा, अजितदादा हे 2 जुलै म्हणजे मे, जून, जुलै 2 महिन्यामध्ये 60-61 दिवसामध्ये अजितदादा हे 40 आमदार ज्या पक्षातून घेऊन बाजूला झाले, राजभवनावर पोहोचले, परत एकदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली, तेव्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील होते. या सगळ्या कालखंडामध्ये उठता बसता, जागेपणी झोपेत ज्याचा करेक्ट कार्यक्रम होत राहिला त्या व्यक्तीचं नाव जयंत पाटील आहे. आता याचा करेक्ट कार्यक्रम करतो, आता त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो असं पोपटपंची जयंत पाटील त्याही कालखंडात करत होते. पण पदोपदी आणि दिवसागणिक ज्याचा करेक्ट कार्यक्रम होऊन त्यातला विदूषक ठरला असेल कोण, तर जयंत पाटील. आणि असा माणूस आज स्वतःच्या पायाने एका वयाने तरुण असलेल्या भाजपच्या एका आक्रमक नेत्याच्या सापड्यामध्ये चालत जातो, तेव्हा दया यावी की राग यावा हेच कळत नाही. आपली प्रतिष्ठा, असं म्हणतात ना इंग्रजीमध्ये, रिस्पेक्ट शुड बी कमांडेड नॉट डिमांडेड. जयंत पाटलांची आजची अवस्था अशी आहे की त्यांनी जगासमोर आपल्याला स्वतःला राजकारणामध्ये कमालीचं हास्यास्पद करून टाकलेलं आहे. हास्यास्पद. 2.5 दिवसाचा गणपती अशी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टवाळी केली होती. तो 2.5 दिवसाचा गणपती नंतरच्या 2.5 वर्षात उपमुख्यमंत्री होता आणि परत एकदा मुख्यमंत्री झाला. त्याने कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला? एकाच वेळेला उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला. सगळ्यांचा, अकेला देवेंद्र. आणि या सगळ्यातून होरपळत फरफटत आलेले जयंत पाटील एका नव्या तरुण पोराच्या मागे करेक्ट कार्यक्रम करायला निघतात, तेव्हा स्वतःची बेअब्रू करून घेतात. हे कोणीतरी समजून घ्यावं. त्यांच्या जवळ आसपास कोणी शहाणे वावरत असतील, प्रामाणिक सहकारी असतील, त्यांनी सांगावं, जयंतराव इतके स्वतःला हास्यास्पद करू नका, जगासमोर इतके विदूषक होऊन जाऊ नका. तुमचा करेक्ट कार्यक्रम करतो असं देवेंद्र फडणवीस एकदाही बोलले नाहीत, एकदाही नाही.
की आता मी पवारांचा, आता मी जयंत पाटलांचा, आता मी उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करून टाकतो, असं बोलले नाहीत. पण आठवत असेल तर अगदी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये अकेला देवेंद्र हा तिन्ही पक्षांचा करेक्ट कार्यक्रम करून गेला. तिथे राष्ट्रवादीचा उमेदवारच लढणार वगैरे वगैरे यावरून जयंत पाटील आणि अजितदादा काय बोलले होते आठवतं? अरे आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत, कौन मार का लाल आम्हाला हरवतो, मी करतो तुमचा करेक्ट कार्यक्रम, असं देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत. त्या पंढरपूर विधानसभेचा निकाल आल्यानंतर म्हणाले बघा आता कोणाचा करेक्ट कार्यक्रम झालाय. तेव्हा करेक्ट कार्यक्रम हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा तो जपून वापरावा, त्यातून आपणच जगासमोर हास्यास्पद ठरू नये एवढी तरी जयंत पाटलांनी काळजी घ्यायला हवी. कारण आत्ता जी भूमिका त्यांनी घेतली की पडळकरला धडा शिकवणार, करेक्ट कार्यक्रम करणार आणि भाजपला सांगली जिल्ह्यातून हद्दपार करणार, यासारखा विनोद नाही. सांगलीमध्ये बीजेपीचं होतं काय? होतं काय? 2014 पूर्वी भारतीय जनता पक्षातर्फे सांगली जिल्ह्यामध्ये कोण निवडून येत होता? 2014 साली पहिल्यांदा संजय काका पाटील हे लोकसभेवर निवडून आले आणि 19 मध्ये सुद्धा आले, 24 मध्ये पडले. पण जयंत पाटील जे करेक्ट कार्यक्रम करत होते त्या करेक्ट कार्यक्रमामध्ये वसंतदादांच्या घराण्याला उद्ध्वस्त करताना भाजपला सांगली जिल्ह्यामध्ये चंचू प्रवेश करून देण्यासाठी जे महत्वपूर्ण मशागतीचं काम होतं ते जयंत पाटलांनी केलं, हे विसरू नका. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला पाय रोवून उभं करणं आणि दोनदा निवडून आणणं याच्यासाठी बाहेरून केलेली मदत ही जयंत पाटलांची होती. तेव्हा त्यांना वसंतदादा घराण्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा होता. पण तो कार्यक्रम करताना आपण आपल्याच करेक्ट कार्यक्रमाची बेगमी करतोय हे लक्षात आलं नाही. आता जयंत पाटील वगैरे तुम्हाला आपले गोपीचंद पडळकर तुम्हाला नडायला लागले तेव्हा जरा अंतरंगात डोकावून बघायचं की जयंत पाटील असतील, ते सुधीर गाडगीळ असतील, खाडे असतील, हे लोक सांगली जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून का येऊ शकले त्याकडे जरा अंतरंगात झाकून बघावं लागेल. आज जो काय काँग्रेस राष्ट्रवादी यांचा पश्चिम महाराष्ट्रातला बालेकिल्ला खिळखिळा झालेला दिसतो त्याला असलेच आपसातले करेक्ट कार्यक्रम कारण ठरलेले. आधी त्याची डागडुजी करून घ्या. गोपीचंद पडळकर हे नवीन नवीन उमवलेलं रोपट आहे, ते उपटायला वेळ नाही लागणार. जर आहे तो आपला पाया भक्कम केला, आपली पाळंमुळं अधिक घट्ट करण्यासाठी मशागत केली, कोळपणी केली, भांगलण केली, जे काय म्हणतात ते, तर जयंत गोपीनाथ पडळकर हे फार मोठं आव्हान नाहीये. पण हे करप्ट कार्यक्रम करण्याच्या नादामध्ये आपण जो खोळेपणा करत जाऊ त्याने भाजपची पाळंमुळं अधिक घट्ट होतील, हद्दपार करणं दूरची गोष्ट आहे. त्यांना पाय रोवायलाच तुम्ही मदत केली आहे. आज हद्दपार करण्याच्या गोष्टी करत आहेत. काय विनोद आहे मित्रांनो, काय विनोद आहे. असो, पण एक गोष्ट नक्की आहे, जयंत आपला गोपीनाथ पडळकर यांनी जे काय केलंय हे जाणीवपूर्वक केलंय. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचले वगैरे म्हणणं सोपं आहे, पण गोपीचंद पडळकर यांनी जे काय राजकारण चालवलेलं आहे ते तुमची पाळंमुळं उखडून टाकण्यासाठी आहे. तेव्हा करेक्ट कार्यक्रम बाजूला ठेवा आणि पहिली आपली पाळंमुळं अधिकाधिक घट्ट कशी करता येतील ती बघा. करेक्ट कार्यक्रम करायला भरपूर आयुष्य पडलेलं आहे, भरपूर आयुष्य पडलंय. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.